नमस्कार. आजचा विषय फाउंडर नसताना बिझनेस चालतोय का? फोन सतत वाजत होता. कस्टमरची कंप्लेंट, एम्प्लॉईचा रेझिग्नेशन, कॅश फ्लोचा प्रेशर आणि 3 डिसिशन फाउंडरच्या अप्रुव्हलसाठी पेंडिंग. फाउंडरने एक एक प्रॉब्लेम स्वतः सोडवला. त्या दिवसाचा क्रायसिस संपला. पण खरं तर बिझनेस आणखीन कमजोर झाला होता. कारण प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर अजूनही फाउंडरच होतं. इथेच एक अनकम्फर्टेबल प्रश्न समोर येतो. तुम्ही बिझनेस बिल्ड करताय की स्वतःभोवती डिपेंडन्सी? खरी प्रॉब्लेम एम्प्लॉईजची कॅपेबिलिटी नव्हती. प्रॉब्लेम होती त्यांना फक्त काय करायचं शिकवलं होतं, का करायचं आणि परिस्थिती बदलली तर काय निर्णय घ्यायचा हे शिकवलं नव्हतं. मग फाउंडरने एक छोटा बदल केला. पुढच्या वेळी टीमने प्रश्न विचारला. त्याने लगेच उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, "तू काय करशील? का? आणि मग काय चुकू शकतं?" हळूहळू डिसिशन फाउंडरच्या डेस्कवर येणं कमी झालं. टीममध्ये कॉन्फिडन्स वाढला आणि फाउंडरला पहिल्यांदाच जाणवलं, बिझनेस मोठा होणं म्हणजे फक्त सेल्स वाढणं नाही. तुमच्या अनुपस्थितीतही योग्य डिसिशन घेणारी माणसं तयार होणं म्हणजेच खरी ग्रोथ. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी उद्या 10 दिवस बिझनेस पासून दूर राहिलो तर काय माझ्यामुळे चालू राहील? जर उत्तर काहीच नसेल तर बिझनेस अजून तुमच्यावर अवलंबून आहे. फाउंडरची खरी लिगसी म्हणजे त्याच्याशिवाय पुढे जाणारी संस्था. धन्यवाद.